नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण रव्यापासून कुरकुरीत असा मेंदू वडा बनवणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 2 वाटी बारीक रवा, 1 टीस्पून जिरे, 1 चवीपुरते मीठ, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, 1 वाटी दही. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यात थोडे थोडे करून पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे. आता आपण हे पीठ झाकून 15 मिनिटांसाठी एका बाजूला ठेवून देऊ. 15 मिनिटांनंतर आता आपले पीठ तयार झाले आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मिक्स झाले आहे. आता आपण याचे वडे बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी भाजीसाठी वापरणाऱ्या चमच्याला मागच्या साईडने पाणी लावून घेतले आहे. आता आपण बनवून घेतलेल्या पिठातील छोटासा गोळा त्यावर ठेवून हाताच्या मदतीने त्याला वड्याचा आकार देऊन घेऊ. आपला आता वडा बनवून तयार आहे. बोटाच्या मदतीने त्याला मध्यमभागी होल करून घेऊ. आता वडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण बनवून घेतलेला वडा त्यामध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे आता आपण सर्व वडे बनवून तेलामध्ये सोडून घेऊ. आता आपण या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊ. सकाळी पटकन होणाऱ्या रवा मेंदू वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.